नमस्कार मुलांनो. यापूर्वी आपण वाहतूक आणि मापनाच्या कथेबद्दल शिकलो आहोत. या सत्रात आपण गती आणि मापन वर्ग 6वी विज्ञान या धड्यातून मापनाच्या मानक एककांबद्दल आणि मापनाच्या योग्य पद्धतीबद्दल शिकणार आहोत. अध्ययन निष्पत्ती. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल: मापनाची मानक एकके आपण कसे मोजतो, लांबीचे योग्य मापन, नाण्याची जाडी मोजणे, वक्ररेषेची लांबी मोजणे. अति महत्त्वाचे शब्द: मापन, अज्ञात राशीची ज्ञात राशीशी तुलना करणे, यार्ड, नाकाच्या टोकापासून पसरलेल्या हाताच्या अंगठ्यापर्यंतची लांबी, फूट 3 फूट बरोबर 1 यार्ड, इंच 12 इंच बरोबर 1 फूट, मीटर लांबीचे प्रमाणित एकक, मीटर स्केल पट्टी, सेंटीमीटर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, मिलीमीटर 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर, किलोमीटर 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मापन टेप पट्टी. सत्र सुरू करण्यापूर्वी संकल्पना नकाशा पाहूया. प्राचीन काळी पावलांची लांबी, बोटांची रुंदी आणि पावलांचे अंतर हे मोजमापाचे वेगवेगळे एकक म्हणून वापरले जात असे. प्राचीन इजिप्तमध्ये कोपरापासून बोटांच्या टोकापर्यंतची लांबी 1 गज 18 इंच म्हणून वापरली जात असे आणि जगाच्या इतर भागातही ते लांबीचे एकक म्हणून स्वीकारले जात असे. जगाच्या वेगवेगळ्या भागात लोक लांबीचे एकक म्हणून पाऊल देखील वापरत असत. पावलाची लांबी प्रदेशानुसार थोडी वेगळी होती. एका ठिकाणी लोकांनी त्याच्या राजाच्या नाकापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचे अंतर मोजण्याचे ठरवले. त्यांनी या अंतराला 1 यार्ड म्हटले. त्यांनी या लांबीचे तराजू बनवण्यासाठी लाकूड आणि धातूचा वापर केला आणि या अंतराला 1 यार्ड म्हटले. या यार्डचे 3 समान भाग केले गेले आणि प्रत्येक भागाला 1 फूट म्हटले गेले. त्यानंतर त्यांनी या प्रत्येक भागाचे 12 समान भाग केले, ज्याला इंच म्हणतात. त्यांनी प्रत्येक इंच लहान तुकड्यांमध्ये देखील विभागले. जगातील इतर देशांनीही त्यांचे तराजू बनवले.
कारण प्रत्येक देशाचे स्वतःचे तराजू होते जे इतरांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे व्यापार आणि व्यापारात अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे नेहमीच भांडणे होण्याची शक्यता होती. 1790 मध्ये फ्रेंच लोकांनी मॅट्रिक प्रणाली नावाचे एक मानक एकक तयार केले. एकरूपतेसाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी मोजमापाच्या मानक एककांचा संच स्वीकारला आहे. आता वापरल्या जाणाऱ्या एककांची प्रणाली आंतरराष्ट्रीय एकक प्रणाली SI एकक म्हणून ओळखली जाते. लांबीचे SI एकक 1 मीटर आहे. मीटर स्केल पट्टी येथे दाखवला आहे. प्रत्येक मीटर 100 समान भागांमध्ये विभागलेला आहे, ज्याला सेंटीमीटर सेमी म्हणतात. 1 मीटर बरोबर 100 सेमी. प्रत्येक सेंटीमीटरमध्ये 10 समान भाग असतात, ज्याला मिलीमीटर मिमी म्हणतात. 1 सेमी बरोबर 10 मिमी. मोठे अंतर मोजण्यासाठी मीटर हे सोयीस्कर एकक नाही. मोठे अंतर मोजण्यासाठी आपल्याला मोठे एकक परिभाषित करावे लागेल. आपण लांबीचे मोठे एकक म्हणून किलोमीटर वापरतो. 1 किमी बरोबर 1000 मीटर. आपल्या दैनंदिन जीवनात आपण विविध प्रकारची मोजमाप यंत्रे वापरतो. लांबी मोजण्यासाठी आपण मीटर स्केल, मीटर पट्टी वापरतो. शिंपी, टेप, मापन पट्टी वापरतो, तर कापड व्यापारी मीटर रॉड, मीटर पट्टी वापरतो. एखाद्या वस्तूची लांबी मोजण्यासाठी तुम्हाला योग्य उपकरण निवडावे लागेल. उदाहरणार्थ, मीटर स्केल पट्टी वापरून तुम्ही झाडाचा घेर किंवा तुमच्या छातीचा आकार मोजू शकत नाही. यासाठी मोजमाप टेप पट्टी अधिक योग्य आहे. मीटर स्केल, सेंटीमीटर स्केल आणि मोजमाप पट्टी, टेप इत्यादी मानक मोजमाप यंत्राचा वापर करून लांबी अचूकपणे मोजण्यासाठी आपण काही खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या दैनंदिन कामात आपण लांबी मोजण्यासाठी लाकडी किंवा प्लास्टिकच्या पट्टीचा वापर करतो. ती सेंटीमीटर आणि मिलीमीटरमध्ये चिन्हांकित किंवा श्रेणीबद्ध केलेली असते. समजा आपल्याला टेबलची लांबी मोजण्यास सांगितले जाते. लांबी मोजण्यासाठी मीटर पट्टी वापरताना आपण खालील खबरदारी घेतली पाहिजे. पट्टी जिथून लांबी मोजायची त्या ठिकाणी लांबीच्या अगदी बरोबर ठेवावा. मीटर पट्टीवरील 0 बिंदू मोजायच्या लांबीच्या सुरुवातीच्या बिंदूशी जुळला पाहिजे. आपला डोळा मीटर पट्टीच्या व जिथपर्यंत लांबी मोजायची त्या जुळणाऱ्या बिंदूच्या वर उभा असावा, जिथे मापन करायचे आहे. तराजूचे टोक जीर्ण झालेले नाही याची खात्री करा. वस्तूची लांबी 2 पेक्षा जास्त वेळा मोजा आणि नंतर अचूकतेसाठी या मोजमापांची सरासरी घ्या.
जर आपल्याला नाण्याची जाडी मोजायची असेल तर थेट स्केल वापरणे शक्य नाही. चला नाण्याची जाडी मोजण्याची पद्धत पाहूया. एकाच आकाराची सुमारे 15 रुपयाची नाणी घ्या आणि ती एकमेकांवर ठेवा. एका स्केलने एकूण जाडी मोजा आणि नंतर एका नाण्याची जाडी मिळवण्यासाठी नाण्याच्या संख्येने भागा. मीटर स्केल वापरून आपण वक्र रेषेची लांबी थेट मोजू शकत नाही. वक्र रेषेची लांबी मोजण्यासाठी आपण धाग्याचा वापर करू शकतो. हे समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. मोजायच्या वक्र रेषेच्या टोकांना टाचण्या बसवा. आता टाचण्या ए च्या पहिल्या बिंदूवर कापसाच्या धाग्याने गाठ बांधा आणि कापसाचा धागा रेषेच्या बाजूने बिंदू बी पर्यंत हलवा. धागा खूप घट्ट किंवा खूप सैल नसावा आणि मार्गावर जाताना प्रत्येक बिंदूवर धागा वक्रतेशी जुळतो याची काळजी घ्यावी. जेव्हा धागा वक्र मार्गाच्या शेवटी पोहोचतो तेव्हा तो त्या बिंदूवर कापा. ए मधून धागा काढा आणि नंतर तो मीटर स्केलच्या लांबीच्या बाजूने सरळ ठेवा आणि त्याची लांबी मोजा. धाग्याची लांबी ही वक्र मार्गाच्या लांबीचे माप आहे. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: 1 यार्ड म्हणजे पसरलेल्या हाताच्या टोकापासून हनुवटीपर्यंतचे अंतर. आता वापरल्या जाणाऱ्या युनिट्सच्या प्रणालीला आंतरराष्ट्रीय युनिट्स मानक सिस्टीम प्रणाली SI युनिट्स म्हणून ओळखले जाते. लांबीच्या SI युनिट्स 1 मीटर आहे. प्रत्येक मीटर 100 समान भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्याला सेंटीमीटर म्हणतात. प्रत्येक सेंटीमीटरमध्ये 10 समान भाग असतात, ज्याला मिलीमीटर म्हणतात. आपण लांबीचे मोठे एकक म्हणून किलोमीटर वापरतो. योग्य मापनासाठी आपला डोळा मापनाच्या जुळणाऱ्या बिंदूच्या वर उभा असावा, जिथे आपण मापन करायचे आहे.